या स्पर्धेमध्ये सीएम चषक 2026 रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सूर्या. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. शूट द गेम, क्वालिटी क्रिकेट. सूर्याचा पहिला चेंडू यावेळेस ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. भर वेगाने येतात. एक धाव मिळते ऑन द स्टंप पैकी आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषावरती. एका धावेने श्रीगणेशा होते या सामन्यामध्ये. नजमुलच्या बॅट मधून एक धाव पाहिली. आता स्ट्राइक एंडला बॅटर मोहित असेल. मोठमोठ्या संघामध्ये नेहमीच पॅक करत असताना सिल्व्हर भिवंडी संघाला आपण पाहतोय. भाईंदरच्या स्पर्धेमध्ये देखील प्रथम क्रमांक पटकावला होता. हलक्या हाताने ग्लॅन्स करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फंच वरती आणि वाईटचा इशारा पाहायला मिळतोय मुन्ना पठाण सरांचा. जय पवार आणि मुन्ना पठाण सर आपल्याला पाहायला मिळतात. जेपी पॅनलचे पंच. पुन्हा एकदा लॉफ्ट एडिट खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा कोणतंही कनेक्शन होत नाही. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. दोन धावा धाव फलकावरती. आतापर्यंत दोन चेंडू हाताला, दोन धावा खर्च केल्यात. एक वाईटच्या स्वरूपात आणि एक सिंगल आली आहे. स्ट्राइक एंडला बॅटर मोहित. मोहितच्या बॅट मधनं ड्राईव्ह केला. फटका आपल्याला पाहायला मिळतो. समोरच्या दिशेने आयुष शेख आहेत. थोडेसे फंबल पाहायला मिळतात. तत्पूर्वी दोन धावा देखील मिळतील. दोनच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकेल. 4 धावा धाव फलकावरती. प्रेक्षकांची अलोट गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळते सीमारेषावरती. पुन्हा एकदा सूर्य सज्ज होतो गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्राइक एंडला बॅटर मोहित. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता. पुन्हा एकदा डाय हिट करण्याचा प्रयत्न होता आणि बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळेल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 1च्या मदतीने. 5 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक पहिले मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील पहिल्या षटकातील. स्ट्राइक एंडला बॅटर नजमुल. याच दरम्यान नो चेंडू. पुन्हा एकदा ओव्हर स्टेपिंगच्या माध्यमातून आलाय. नो चा इशारा पंचांचा. मागील मॅच मध्ये देखील नो चेंडूने सुरुवात केली होती गोलंदाज सूर्याने आणि या षटकामध्ये देखील ओव्हर स्टेपिंगच्या माध्यमातून नो चेंडू हाताळतोय. उघडा डोले पहा नीट. पुढील चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटच्या चेंडूमध्ये किती धावा जमवत आहेत हे देखील पाहायचं आहे. स्ट्राइक एंडला बॅटर पुन्हा एकदा नजमुल. फ्री हिटच्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु फटका मैदानाच्या आतमध्ये. एकदा मिळेल. सात धाव धाव फलकावरती. याच दरम्यान लॉफ्ट एडिट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू जातोय थर्डमॅन रिझनला. यष्टीरक्षक प्रितेश पाटील जातात चेंडू उचलण्यासाठी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि तत्पूर्वी 2 धावा देखील कंप्लीट. टीसीचा प्रयत्न आणि भर वेगाने ह्या 3 धावा देखील कंप्लीट होत आहेत. आणि षटक क्रमांक 3चा देखील खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धाव धाव फलकावरती.
अक्षय थेटे येतात गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 मध्ये. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या गोलंदाज सूर्याने. षटक क्रमांक 2 ला झालेली सुरुवात आणि सुरुवात केली आहे डॉट चेंडूने अक्षय थेटे गोलंदाजी ट्रॅक वरती. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय अक्षयच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला बॅटर मोहित, लेफ्ट हँड गोलंदाज. पुन्हा एकदा अक्षय सज्ज होते गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्राईक एंडला बॅटर मोहित. यावेळेस पुन्हा एकदा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळते. चांगलं कमबॅक होतं अक्षयचं या षटकामध्ये. आतापर्यंत 2 चेंडू डॉट हाताळल्यात. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल देखील येतोय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. गोल मोहितच्या बॅट मधून येतोय हा षटकार. चला व्हॉलंटियर्स बाउंड्री लाईनचा ताबा घ्या प्लीज. शेवटचा सामना आहे त्यामुळे बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. बहादूर कुठे असतील तर बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळतायत आणि एकदा मिळेल या चेंडूवरती. एका धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरकेल. 17 धावा धाव फलकावरती. स्ट्राईक एंडला बॅटर नजमुल कशा प्रकारची कामगिरी करतो ते देखील पाहायचे आहे. थोडासा शांत पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये देखील. या षटकामध्ये आता पूल केलाय. पूल होईल सक्सेसफुल आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोल षटकार पाहायला मिळतोय नजीबुलच्या बॅट मधनं आणि षटकाराच्या मदतीने धाव संख्या आता पाहायला मिळेल 23 धावा. अजून एक चेंडू शिल्लक असेल. यावेळेस अजून एक लॉफ्टी हिट खेळण्याचा प्रयत्न. एकदा उत्तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न असेल आणि आता दुसरीच्या प्रयत्नामध्ये 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. तिसरीचा प्रयत्न असेल का? 3 धावा देखील कंप्लीट होत आहेत. आणि 3 धावा कंप्लीट होत आहेत. षटक क्रमांक 2 चा देखील खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आपल्याला पाहायला मिळेल धाव फलकावरती 26 धावा. दोन षटकामध्ये आतापर्यंत 26 धावा बनवल्या आहेत टीम सिल्वर स्टार भिवंडी या संघाने. अजून 18 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 18 चेंडूमध्ये किती धावा बनवत आहेत ते देखील पाहायचं आहे.
आता पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती सूर्या येत आहे. स्ट्राईक एंडला बॅटर नजमुल आपल्याला पाहायला मिळतात. नजमुलच्या बॅट मधून देखील एक षटकार आपण पाहिलाय. एक षटकार मोहितच्या बॅट मधून पाहिलाय. सेव्हन्टी लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या देखील युट्यूबला आपण स्पर्धा पाहू शकता. सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. याच दरम्यान लॉफ्ट एडिट केल्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाच्या वरतून चेंडू चाललाय. थर्डमॅन रिझनला अक्षित तेटे येत आहेत चेंडू उचलण्यासाठी आणि पुन्हा एकदा एक धाव मिळेल. 27 धाव फलकावरती. आता स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा मोहित आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा फुल टच चेंडू मोठा फटका खेळता आला नाहीये. पुन्हा एकदा बॅटची काढा लागते आणि पुन्हा एकदा एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 28 धाव फलकावरती. खराब चेंडू होता. संपूर्ण समाचार घेता आला नाही बॅटर मोहितला आणि एक धाव मिळतीये. सेकंडला बॅटर नजमुल. गोलंदाजी ट्रॅक वरती सूर्याचा लॉफ्ट हिट केल्याचा प्रयत्न जेलची संधी असेल आणि विकेटचं होतंय पतन. पहिला धक्का लागेल टीम सिल्वर स्टार भिवंडी संघाला. नजमुल बॅक टू द पवेलियन. आता मैदानाच्या आतमध्ये मुंबईचा वंडर बॉय फरदीन काझी येत आहेत. मागील 2 सामन्यामध्ये चांगली बॅटिंग राहिली होती फरदीनची, पण तो या सामन्यामध्ये कशा प्रकारची बॅटिंग करतील ते देखील पाहायचे. त्यांच्याकडे भरपूर सारे कलात्मक स्ट्रोक आहेत. सीएम चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतोय. दिवस क्रमांक 1 मधील शेवटची लढाई अंतिम सामना आपण पाहणार आहोत. जो संघ जिंकेल तो एखाद्या ट्रॉफीचा हकदार बनेल या स्पर्धेमध्ये. स्ट्राईक एंड बॅटर मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती फरदीन काझी येत आहेत. पुन्हा एकदा सूर्या. पुन्हा एकदा हलक्या हाताने ग्लान्स करण्याचा प्रयत्न. पुन्हा एक धाव मिळेल बाईटच्या स्वरूपात. पुन्हा पठाण सरांचा इशारा येत असताना मैदानाच्या आतमध्ये एकोणतीस धाव फलकावरती. पुन्हा एकदा लॉफ्ट एडिट केल्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसतोय आणि डॉट चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळतीये. चांगलं कमबॅक होतंय या षटकामध्ये गोलंदाज सूर्याच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये देखील 10 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न झेलपर्यंत पोहोचतायत आणि टिपलाय झेल. प्रितेश पाटील संपलाय. मोहितचा खेळ. अजून एक धक्का लागेल सिल्वर स्टार भिवंडी संघाला. मोहित बॅक टू द पवेलियन. बॅटर मैदानच्या आतमध्ये सन्मेद येतोय 4थ्या क्रमांकावरती. या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या गोलंदाज सूर्याने आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावरती सिल्वर स्टार भिवंडी संघाची 29 धावा. पुन्हा एकदा सोहेल येतोय. त्या सोहेलने मागील मॅच मध्ये चांगल्या धावा डिफेंड केल्या होत्या. 4 चेंडू मध्ये 5 धावा डिफेंड केल्या. तो सोहेल आपल्याला पाहायला मिळतोय.
स्ट्रायकेंडला बॅटर फरदीन. चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फरलाय सक्सेसफुल. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. गोल फरदीनच्या बॅट मधून येतोय. फाईन लेगला फाईन षटकार. फक्त दिशा दिली आहे चेंडूला आणि सीमारेषेच्या बाहेर देखील पाठवला गेला. फरदीनच्या बॅट मधून षटकार आलाय आणि षटकारच्या मदतीने धावसंख्या फ्लाय पुढे सरकेल 35 धावा. या फटक्यांची नितांत गरज आहे टीम सिल्वर स्टार भिवंडी संघाला. 2 षटकामध्ये चांगल्या धावसंख्या बनवल्या होत्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये जसे गोलंदाजी ट्रॅकवरती सूर्य आला त्यानंतर धावांना ब्रेक लावण्याचं काम त्याच्या माध्यमातून पाहिलं आपण. यावेळेस अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलाय आणि पंच देखील वळतील. मुन्ना पठाण सरांचा इशारा येतो. 1 बाउन्सचा देखील वाईटचा इशारा येतोय. 36 धावा धाव फलकावरती. दबाव आणि दडपण पाहायला मिळतं गोलंदाज सूर्यावरती. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्यानंतर वाईट चेंडू हातळतोय. सीएम चषक 2026 आणि गावदेवी क्रिकेट संघ वर्प यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. थोडेसे कान मंत्र दिले जातात आयुष्यच्या माध्यमातून गोलंदाज सोहेलला. चला थोडस फास्ट खेळायचंय प्लीज. टीम वायुलेन बनकोडे संघ जास्ती उशीर करू नका. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला बॅटर फरदीन काझी आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक. वा भाई वा, काय फटका. फक्त दिशा दिली जाते. पुन्हा एकदा जाईल चेंडू फाईन लेगच्या दिशेने. अजून एक धमाका पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय फरदीन काझीच्या बॅट मधनं. चौकार येतोय. काय फटका होता टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकता. फक्त दिशा दिली आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. चाळीस धावा धावफलकावरती. धावफलक आता आकार घेत असताना आपल्याला पाहायला मिळतो. धावफलकावरती 40 धावा जोडल्या गेल्यात. अजूनही 10 चेंडू शिल्लक असतील. चांगली बॅटिंग होते फरदीन काझी यांच्या बॅटमधनं. आपल्या नावाला साजेशी होणारी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतायत. पुन्हा एकदा सोहेल. यावेळेस स्विच हिट. वा भाई वा, अल्टी पलटी दे घुमा के आणि बॉल सीमारेषे बाहेर कल्टी आणि पंचांचा इशारा येतोय. नो चेंडू नो प्लस 4. पंजा येतोय. काय फटका सजवला होता फरदीन काझी यांच्या बॅट मधनं. पंजा येतोय. 45 धावा धाव फलकावरती. उघडा डोले पहा नीट. पुढील चेंडू असेल फ्री हिट. महागडी गोलंदाजी होते. तुटून पडल्यात अक्षरशः. 4थ्या षटकामध्ये फरदीन काझी गोलंदाज सोहेल वरती. ज्या सोहेलने मागील मॅच मध्ये 4 चेंडू मध्ये 5 धावा डिपेंड केल्या होत्या, तोच सोहेल आता पाहायला मिळतोय. 2 चेंडू हाताळले. आतापर्यंत 16 धावा खर्च केल्यात. यापुढीलचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटच्या चेंडूवरती कशा प्रकारची कामगिरी करतील ते देखील पाहिजे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा फुल टच चेंडू. पुन्हा एकदा पंचांचा इशारा. हाईट फॅक्टर. नो चेंडू पाहायला मिळतोय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम वायुलेन बोनकोडे संघ. चला वायुलेन बोनकोडे संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम वायुलेन बोनकोडे संघ.
उघडा डोले पहा नीट, पुढील चेंडू असेल फ्री हिट. अमित माने देखील येतात, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. रील स्टार पुन्हा एकदा फुलटा चेंडू, पुन्हा एकदा दिशा निवडले, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय फरदीन कादीच्या बॅट मधून. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 51 धावा, 50 कंप्लीट. टीम सिल्वर स्टार भिवंडी संघाची 52 धावा धावफलकावरती. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. काय फटकेबाजी होते मैदानाच्या आतमध्ये फरदीन काझीच्या बॅट मधनं. जसे मैदानाच्या आतमध्ये असे आलेत, धावांचा धुमाकूळ घातला गेलाय. फरदीन काझीचा बल्ला बोलतो या मॅच मध्ये. यावेळेस स्विच हिट, वा बाय वा, तुम तो छा गए. अजून एक धमाकेदार स्ट्रोक येतोय. अल्टी पलटी दे घुमा के आणि सीमारेषे बाहेर बॉल कल्टी. फरदीन काझी यांच्या बॅट मधनं षटकारांची आतिषबाजी होते मैदानाच्या आतमध्ये. आपल्याला पाहायला मिळते काय बॅटिंग करतोय. या 6च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 58 धावा. धावसंख्येला आकार घेत असताना धाव फलकावरती धावा आपण पाहताय. 7 चेंडू 26 धावा बनल्या. पुन्हा एकदा डील स्कूप करतायत आणि चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तत्पूर्वी एक धाव मिळेल या चेंडूवरती. आणि शॉन देखील येतात मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंगला बॅटर सनवेत ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक धावता पूर्ण, दुसरीचा प्रयत्न असेल. बघता बघता 2 धावा देखील पूर्ण. आणि षटक क्रमांक 4 चा देखील खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 61. तब्बल या षटकाचा विचार केला ना नयन, तर या षटकामध्ये 32 धावा खर्च केल्यात. महागडी गोलंदाजी राहिली. गोलंदाज सोहेलच्या माध्यमातून भरपूर समाचार घेण्यात आलाय. फरदीन काझीची चांगली बॅटिंग होते या मॅच मध्ये. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड बॅटर फरदीन काझी असतील आणि गोलंदाजी ट्रॅक वरती A1 पवन. कशा प्रकारची कामगिरी होते. 62 धावा धावफलकावरती. 62. 61 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा पवनचं स्वागत केलं. स्वीपर कव्हरला नजाकत भरा फटका. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर आणि दिले गोलंदाज पवनला झटका. षटकार. मागील सामन्यामध्ये देखील अक्षरशः तुटून पडले होते गोलंदाज पवन केनेवरती आणि या मॅच मध्ये देखील सुरुवात केली आहे षटकाराने. चांगले मित्र दोन्ही A1 पवन आणि फरदीन काझी. चांगली बॅटिंग होते या मॅच मध्ये. 3 षटकामध्ये फक्त 29 धावा होत्या. जसा बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये गेलेत, धावांचा धुमाकूळ घातलाय मैदानाच्या आतमध्ये. अक्षरशः धावांचा पाऊस पाडलाय फरदीन काझीने. यावेळेस पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न अनोख्या स्टाईल. एक धाव तर पूर्ण आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये
2 धावा देखील पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द ऑल्स. विकेट पाहायला मिळते फरदीन काझी आणि सनवेजच्या माध्यमातून. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल धाव फलकावरती 69 धावा. याही मॅच मध्ये धावांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो आणि पहिल्या मॅच मध्ये देखील 78 धावा बनवल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये. महत्वाचा सामना आहे. जो संघ जिंकेल एखाद्या ट्रॉफीचा हकदार बनेल या सीएम चषक 2026 मध्ये. पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाज पवन केने. यावेळेस लोअर फुल टॉस चेंडू. फसवा चेंडू हाताळला होता गोलंदाज पवनने आणि दुसरीचा प्रयत्न असेल. पुन्हा एकदा पंच धावा किती असतील? 2 धावा असतील. थोडीशी दुखापत होते फलंदाज फरदीन काझीला दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये. थेट गार्ड वरती चेंडू लागलाय. 11 चेंडू मध्ये 37 धावा बनवल्यात. चांगली बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू आणि पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. 1 बाउन्सचा देखील इशारा येत असताना 72 धावा धाव फलकावरती. हाफ ट्रॅकर चेंडू. स्विचिटचा फटका. अजून एक दिलाय गोलंदाज हेवन पवनला झटका. काय फटकेबाजी होते मैदानाच्या आतमध्ये. चौकार षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. फरदीन काझी यांच्या बॅट मधनं होतोय अजून एक धमाका षटकार. चांगले मित्र आहेत दोन्ही. एवन पवन आणि दुसरीकडे असतील फरदीन काझी. ग्रामीण बिग बॅश धमाका या टीम मध्ये एका संघामध्ये देखील खेळतायत. आक्रमण चढवलं जातं शेवटच्या षटकामध्ये देखील एवन पवन वरती. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय पंचांचा इशारा. नो चेंडू. धावसंख्या जाऊन पुढे सरकेल. 79 धावा धाव फलकावरती. फ्रीजचा चेंडू असेल. फ्रीजच्या चेंडूवरती देखील आलाय मोठा प्रहार आणि तो देखील जाईल सीमापार. अजून एक धमाका पाहायला मिळतोय. फरदीन काझी ऑन फायर. मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांची मनं जिंकलेत या सामन्यामध्ये. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते षटकाराच्या मदतीने 85 धावा. 14 चेंडू 49 या धावसंख्येवरती खेळत असताना फक्त एका धावेने दूर आहे अर्धशतकापासून. अर्धशतक पाहायला मिळेल का या स्पर्धेमध्ये? आणि याच दरम्यान स्विचिटचा फटका. अर्धशतक तर होतंय कंप्लीट आणि मिळतायत 2 धावा. बॅट वरती करायची एकदा जोरदार आल्या होत्या आणि षटक क्रमांक 5 देखील संपलंय. मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळते. तब्बल 51 धावांची विस्फोटक आणि वादळी खेळी आपल्याला पाहायला मिळते. फरदीन काझी यांच्या माध्यमातून चांगली बॅटिंग राहिली आहे.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. सिल्वर स्टार भिवंडी संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला सिल्वर स्टार भिवंडी संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. तारिक भाई यांचा संघ आपण पाहतोय चांगली कामगिरी राहिली आजच्या दिवसामध्ये. संतोष नाना मस्कर यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असलेल्या स्पर्धेच्या माध्यमातून सीएम चषक 2026 भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय आणि उद्याच्या दिवसामध्ये इनॅक्शन मध्ये असतील. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या सिल्वर स्टार भिवंडी संघ. अठ्ठ्याऐंशी धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी देखील आली आहे. बिलाल शेख दिनू कांबळे विस्फोटक जोडी आहे. 88 धावा चेस होतील का डिफेंड होतील ते देखील पाहायचं. शेवटचा सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा हेच दोन संघ आमने सामने आले होते किंग्स ट्रॉफी मध्ये देखील आणि बाजी मारली होती सिल्वर स्टार भिवंडी संघाने. भाईंदरच्या स्पर्धेमध्ये देखील परास्त केलं होतं वायुविलन भुनकोडे संघाला, परंतु या मॅच मध्ये देखील आता पुन्हा एकदा एकामेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतात. या मॅच मध्ये काय घडते बिघडते ते देखील पाहायचे. येणारे 30 चेंडू सांगून जातील. 88 धावा चेस करायचे आहेत. सलामीसाठी आपल्याला पाहायला मिळते दिनू कांबळे असतील स्ट्राईक एंडवरती आणि नॉन स्ट्राईकला आयुष शेख कासार वडिलीला बिलोंग करत असताना आणि दिनू कांबळे अंबरनाथला बिलोंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग राहिली आहे दिनू कांबळेची या मागील 2 सामन्यांमध्ये, परंतु हा सामना अत्यंत महत्वाचा आहे. 88 चेस करायचे आहेत. या धावा चेस होतील का डिफेंड होतील ती येणारे 30 चेंडू सांगून जातील. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणि पहिल्या चेंडूवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फर्स्ट लाईट डॉट चेंडूने केली सुरुवात. गोलंदाजी ट्रॅक वरती अहमद याच दरम्यान हलक्या हाताने खेळून काढलाय. फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत.
एकदा मिळती या चेंडूच्या माध्यमातून. 2 चेंडू 1 धाव. धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. मोठे फटके मारावे लागतील या मॅच मध्ये. 88चा पाठलाग करायचा आहे. आता स्ट्राईक एंड वरती आयुष शेख आपल्याला पाहायला मिळतात. हे देखील नाव खूप मोठं आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आणि नावाला आपले साधशी कामगिरी करत असताना चेंडूला फेकून दिलाय. फाईन लेग स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार पाहायला मिळतोय. हा षटकार नाही तर अट्टा होता. हाकूर टप्प्याचा चेंडू होता आणि पूल केलाय आणि षटकार पाहिलाय फलंदाज आयुब शेखच्या बॅट मधनं. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पॅड वरती जाऊन आदळलाय. एक धाव पूर्ण होतीये आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. गुड कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज अहमदच्या माध्यमातून. धाव फलकावरती धावा लागल्यात 8 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्टी हिट खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला कमबॅक पाहायला मिळतो आपल्याला गोलंदाज अहमदच्या माध्यमातून. फक्त 2 खेळाडू आपल्याला लेजंड पाहायला मिळतात सिल्वर स्टार भिवंडी संघामध्ये भावेश पवार आणि सूरज केने. परंतु भावेश पवार नाहीत आज. त्यांच्या जागी फरदीन काझी आल्यात परंतु अप्रतिम बॅटिंग राहिली त्यांच्या माध्यमातून. यावेळेस पूल देखील केलाय. तो देखील जाईल सीमारेषेच्या बाहेर. गोल धमाका पाहायला मिळतोय दिनू कांबळेच्या बॅट मधून षटकार. वायू लेनची चांगली मॅनेजमेंट करत असताना सुलतान खान आपल्याला पाहायला मिळतात. उल्हासनगरचे स्विंगचा किंग त्यांच्या माध्यमातून विकी पाटील गंधारी यांच्या मधनं 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील आलाय. यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. कबीर येतात षटक क्रमांक 2 मध्ये आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात वायू विलियन बनकोडे संघाच्या 14 धावा. आयुबच्या बॅट मधनं देखील एक षटकार आलाय आणि एक षटकार दिनू कांबळेच्या बॅट मधनं देखील आलाय. चांगली पार्टनरशिप करावी लागेल या मॅच मध्ये. प्रयत्न करावे लागतील. सहजासहजी हार मानणारा संघ नाहीये. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव तर पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. चला चेंडू द्यायचे. व्हॉलेंटियर्स बॉल द्या. एक धाव मिळती या चेंडूवरती. चला हितेश पावशे चेंडू द्यायचा आपण. आता षटकार आला होता तो चेंडू जायचा आपण. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्टी हिट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव तर पूर्ण आणि बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण होतीये. गुड रनिंग बिटवीन द ऑल्सो विकेट. दिनू कांबळे आणि आयुष शेखच्या माध्यमातून 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 17 धाव धावफलकावरती. 88 धावा चेस करायच्या तब्बल 30 चेंडूंमध्ये. षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज कबीर. कबीरचा उलटा चेंडू उडेलाय मिड विकेटच्या दिशेने. तो देखील जाईल सीमा पार. दिनू कांबळेच्या बॅट मधून होतोय धमाका. 6 धावा षटकार.
फुलटोच चेंडू होता. फुलटोच चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय दिनू कांबळेने आणि षटकार पाहायला मिळाला. 23 धावा धाव फलकावरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक षटक क्रमांक 2 मधील. पुन्हा एकदा पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न. थर्डमॅनला झाली आहे चूक. मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळते. तत्पूर्वी एक धाव मिळतीये. पुन्हा एकदा बॅकअप साठी खेळाडू आहेत. 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. मिसफिल्डचा फायदा 2 धावांमध्ये रूपांतर आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल धाव फलकावरती 25 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल षटक क्रमांक 2 मधील. पुन्हा एकदा कबीर सज्ज होतात गोलंदाजी ट्रॅकवरती. स्ट्रायकरला बॅटर दिनू कांबळे. यावेळेस समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय फटका. क्रिकेट मधील सर्वात सेफ फटका. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. दिनू कांबळेच्या बॅट मधून अजून एक ब्लास्ट पाहायला मिळतोय. षटकार आक्रमण पाहायला मिळतोय षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज कबीरच्या माध्यमातून. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 31 31 धावा. जशात तसं प्रत्युत्तर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आक्रमण चढवलं जातंय गोलंदाज कबीर वरती दुसऱ्या षटकामध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक. हा चेंडू खूप निर्णायक असेल. या चेंडूवरती किती धावा जमवतील हे देखील पाहायचंय. चांगली बॅटिंग करतोय त्या सोबतीला आयुष्य देखील. दोघांना माहित आहे 88 चेस करायचे. सहजासहजी हार मानून चालणार नाहीये. पुन्हा एकदा लेफ्ट हिट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बऱ्याच काळ हवेमध्ये. गोलंदाज तर पोहोचले आहेत परंतु पुन्हा एकदा झेल होईल ड्रॉप आणि मिळेल जीवनदान दिनू कांबळेला या मॅच मध्ये. आणि मिळतील 2 धावा. षटक क्रमांक 2 चा देखील खेळ संपलाय. धाव फलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळतील वायू विलियन बोनकोडे संघाच्या. 33 धावा. डबल 3. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम सिल्व्हर भिवंडी संघ. टीम मीटिंग कॉल करू नका. आपल्याकडे वेळ कमी आहे खूप. हळूहळू अंधाराला देखील सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा हेमत येतात गोलंदाजी ट्रॅक वरती. षटक क्रमांक 3 मधील वैयक्तिक दुसरं संघाचं 3रं. स्ट्रायकेटला बॅटर आयुब शेख. आयुबच्या बॅट मधून एक षटकार देखील आलाय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू आणि पंचांचा इशारा. वाईट चेंडू. हाईट फॅक्टर चेक केलं गेलं त्यामुळे पंचांनी वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावसंख्या खर्च केली गेली. हेमतच्या माध्यमातून वेगाने चेंडू हाताळला होता. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा व्यवस्थित बॅट वरती चेंडू येत नाही.
एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न असेल. आणि 2 धावा देखील मिळतील. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज अहमद. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता, वेगाने चेंडू हाताळला होता, बॅट अँड बॉलचं कनेक्शन होत नाही. सोळा चेंडू शिल्लक आणि अजूनही 52 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर चेंडू होता, व्यवस्थित इथे येत नाही चेंडू बॅट मध्ये, एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न आणि एकच धाव मिळती या चेंडूवरती. या षटकामध्ये स्ट्राईक पासून कुठेतरी वंचित राहिलंय फलंदाज दिनू कांबळे. आता स्ट्राईक वरती येत आहेत. चांगली कामगिरी राहिली गोलंदाज अहमदची दुसऱ्या षटकामध्ये देखील. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत षटक क्रमांक 3 मधील. यावेळेस फुलटो चेंडू होता. यावेळेस येतोय निर्धाव चेंडू. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. चांगलं कमबॅक पाहायला मिळतं गोलंदाज अहमदचं या षटकामध्ये. फक्त आणि फक्त धावा खर्च केल्यात त्या 4. अजूनही 2 चेंडू शिल्लक. यावेळेस उडवला चेंडूला, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. दिनू कांबळेच्या बॅट मधून येतोय षटकार. ही ताकद आहे, नजाकत आहे दिनू कांबळेची. स्ट्राईक पासून वंचित होता, जसे स्ट्राईकला आले आणि तसे आता षटकार पाहायला मिळतोय. या षटकारच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 43 धावा धाव फलकावरती. 13 चेंडू शिल्लक, 45 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं असेल टीम वायुलेन बोनकोडे संघासाठी. पुन्हा एकदा पंचांचा इशारा, वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. दिशेपासून भरकटत असताना लेंथ अँड लाईन सापडत नाही गोलंदाज अहमदला. चांगलं कमबॅक राहिलं अहमदचं. पंचांचा इशारा, नो चेंडू. पट्टीच्या बाहेर, त्यामुळे पंचांनी नो चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट चेंडू, ओके. वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धावसंख्या खर्च होते मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला बॅटर सेट बॅट्समन दिनू कांबळे. यावेळेस देखील उडेला, शांत बसणार नाही. ओव्हरपिच चेंडू होता, त्याचा खळपूर समाचार घेण्यात आलाय. लॉंगॉनच्या दिशेने षटकार येतोय. आता समीकरण असेल 12 चेंडू शिल्लक. बारा चेंडू शिल्लक आणि 37 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. सामना अद्याप बॅलन्स स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये रोमांचकता आपल्याला पाहायला मिळते. 88 चा टार्गेट होत असताना 50 कंप्लीट होते. 51 धावा कंप्लीट. 12 चेंडू शिल्लक, 37 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. 18.50 ची सरासरी गाठावी लागेल या मॅच मध्ये जर सामना जिंकायचा असेल वायू युलियन बोनकोडे संघाला.
अनुराग येत आहेत षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्राईक एंडला बॅटर आयुष शेख. 12 चेंडू शिल्लक, 37 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती अनुराग. हाफ ट्रॅकर चेंडू चपराक लगावली, खेचून मारलाय चेंडूला, मिड विकेटच्या वरतून येतोय, आयुष्याच्या बॅट मधून येतोय, धमाकेदार स्ट्रोक, षटकार. काय फटका एक्झिक्यूट केला होता, मैदानाच्या आतमध्ये दूरवरून खेचलाय आणि तो देखील सीमारेषेच्या बाहेर पाठवला गेला आयुष्यच्या बॅट मधनं. जितका चेंडू वेगाने हाताला लावला तितक्या चेंडू वेगाने मैदानाच्या बाहेर देखील पाठवलाय आणि षटकार पाहिलाय आयुबच्या बॅट मधनं. आता समीकरण असेल 11 चेंडू शिल्लक, 31 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज अनुराग. तेवढ्याच वेगाने एक धाव देखील कंप्लीट होते बाईकच्या स्वरूपात. पंचांचा इशारा येतोय. थोडीशी उचली प्राप्त केली नाही चेंडूने, नाहीतर हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळाला असता आपल्याला. पुन्हा एकदा अनुराग गोलंदाजी ट्रॅक वर. त्यांनी स्ट्राईक एंडला सेट बॅट्समन दिनू कांबळे. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्ट हिट खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचं कनेक्शन होत नाही, निर्धाव चेंडू पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक होतं गोलंदाज अनुरागच्या माध्यमातून. अजूनही 3 चेंडू शिल्लक असेल या षटकामध्ये. नऊ चेंडू शिल्लक, 30 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. यावेळेस ड्राईव्ह करतात मिड विकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, चांगले क्षेत्ररक्षण होतं, एक धाव मिळतीये आणि दुसरीचा प्रयत्न असेल आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये 2 धावा देखील कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये. आठ चेंडू शिल्लक, 28 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. हे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील या षटकातील. पुन्हा एकदा अनुराग सज्ज होतात. यावेळेस फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टॉल वसूल केलाय दिनू कांबळेने. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, षटकार येतोय. आता समीकरण असेल 7 चेंडू शिल्लक, 22 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जर या चेंडूवरती षटकार आला तर 16 राहतील, परंतु हा चेंडू खूप निर्णायक असेल. $1,75,000 प्रेक्षकांनी ही स्पर्धा आतापर्यंत पाहिली 70 स्पोर्टच्या माध्यमातून. सीएम चषक वर्ष 2026. स्पर्धेचा पहिला दिवस. शेवटचा चेंडू शिल्लक, शेवटच्या चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू, अतिरिक्त बाउन्स पाहिला या चेंडू मध्ये. एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न असेल
दुसरीच्या प्रयत्नामध्ये आता फलंदाज बाद होतील आयुब शेख आणि पंचांचा इशारा देखील येतो. वाईट आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. 7 चेंडू शिल्लक, 20 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. बॅटर मुझलमिल येतात मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. चला व्हॉलंटियर्स बाउंड्री लाईनचा ताबा घ्या प्लीज. यावेळेस पुन्हा एकदा सोडून देत आहेत आणि पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. उघडा डोले पहा नीट, पुढील चेंडू असेल फ्री हिट. यावेळेस पुन्हा एकदा पंचांचा इशारा, नो चेंडू पाहायला मिळतोय. अजूनही 18 धावसंख्येची गरज. सामना अद्याप 50-50 पाहायला मिळतोय दोन्ही संघाच्या माध्यमातून बॅलन्स स्थितीमध्ये. 7 चेंडू शिल्लक, 18 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. 88चा पाठलाग करायचा होता आतापर्यंत. सत्तर धावा कंप्लीट होतात टीम वायुविजन बोनकोडे संघाच्या. 7 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. यावेळेस ड्राईव्ह केला, मिडविकेट टेन्शन आहे, धावाची संधी असेल आणि तेवढ्याच वेगाने ही धाव देखील कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या पुढे सरकेल. 71 धावा आता समीकरण असेल. 6 चेंडू शिल्लक, 17 धावसंख्येची गरज. आता 17चा खतरा कोणत्या संघावरती असेल ते देखील पाहिजे या मॅच मध्ये. यावेळेस उडवला ओरपी चेंडू. चेंडू जाईल सीमा पार. दिनू कांबळेच्या बॅट मधून येतोय धमाकेदार स्ट्रोक, षटकार. ओरपी चेंडू होता. त्याचा खरपूस समाचार आपल्याला पाहायला मिळतो. एकदा 50 कंप्लीट आपल्याला पाहायला मिळते. 19 चेंडू मध्ये 52 धावा बनवल्यात आपल्या टीम साठी. महत्वाची इनिंग. आता समीकरण असेल या मॅच मध्ये. 5 चेंडू शिल्लक, 11 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. 77 धावा धाव फलकावरती. या स्पर्धेतील दुसरी 50 आपण पाहतोय. पहिली 50 फरदीन काझीच्या बॅट मधून आपण पाहिली पहिल्या इनिंग मध्ये आणि दुसऱ्या इनिंगला जशी सुरुवात झाली दिनू कांबळेची देखील आपण 50 पाहिली. आतापर्यंत 2 अर्धशतक आपण पाहिलेत या स्पर्धेमध्ये. पाच चेंडू शिल्लक, 11 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये.
सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर इथून दिनू कांबळेची विकेट कॅरी करावी लागेल. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्ट हिट खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू येतो. एक तेरी तो एक मेरी असं पाहायला मिळतं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. पहिले चेंडूवरती षटकार, त्यानंतर डॉट चेंडू आता पाहायला मिळतोय. कमबॅक सुरेख राहिले गोलंदाज सुजलच्या माध्यमातून. 4 चेंडू शिल्लक, 11 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. हाय व्होल्टेज मुकाबला आपण पाहतोय. एकीकडे असेल वायुविलियन बोनकोडे आणि दुसरीकडे असेल सिल्वर स्टार भिवंडी संघ. तारीफ भैयांचा संघ आपण पाहतोय. 76 धावा धावफलकावरती, अजूनही 12 धावसंख्येची गरज. थोडीशी चुकी आपल्याला पाहायला मिळते. याच दरम्यान चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. अजून एक धमाका पाहायला मिळतोय दिनू कांबळेच्या बॅट मधनं. या मॅच मधील हवा काढणारा येतोय दमदार षटकार. या दरम्यान नो चेंडू, नो वरती षटकार आणि सामना जिंकलाय वायुविलियन बोनकोडे संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हॅड लक, टफ लक देऊया आपण सिल्वर स्टार भिवंडी संघ. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल नो डाऊट ऑल अबाउट दिनू कांबळे, ज्याने 88 धावा चेस करत असताना बॅटिंगचा विक्रम रचलाय या वरपच्या क्रीडांगणावरती. 62 धावांची इनिंग आपण पाहिली आहे. 64 धावा आपण पाहिल्या दिनू कांबळेच्या बॅट मधनं. चला दिनू कांबळे आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. टॅन 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 टॅन. चला दिनू कांबळे मॅन ऑफ द मॅच आपण या. आपली मॅन ऑफ द मॅच घेऊन जा प्लीज. काय मॅची झाल्या, सुपर मॅची पाहायला मिळाल्या आजच्या दिवसामध्ये. ऑल इंडिया ओपनचे संघ होते, 2 संघ इन ऍक्शन मध्ये होते आणि त्यातून शेवटच्या सामन्यामध्ये